मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आज पुन्हा एकदा बघायला मिळतोय। सायन आणि माटुंग्या दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते आहे। ओव्हरहेड वायरवरती बांबू पडल्यामुळे ही वाहतूक रखडलेली आहे। सकाळी कामावर जाणाऱ्यांचे अर्थातच यामुळे हाल होत आहेत। पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये अडकलेला बांबू काढून रेल्वे सेवा सुरळीत होईल अशी माहिती सध्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। सध्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरती वळवण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया। प्रतिनिधी अनुपमा मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। अनुपमा, नेमका कोणत्या मार्गावरती यामुळे परिणाम होताना दिसतोय? साधारणपणे रेल्वेची वाहतूक ही कुठल्या बाजूने आपल्याला खोळंबलेली दिसतेय? सध्याची काय स्थिती आहे? मी ठाण्यावरून सकाळी 7:23 लोकल पकडली होती। तर ती कुर्ल्याच्या एक 5-7 मिनिटं आधी तिथे लोकल थांबवण्यात आलेली होती आणि जवळजवळ अर्ध्या तासाने रेल्वे प्रशासनाकडून त्याचं उत्तर आलेलं आहे। त्यामुळे सकाळी मस्तर गाठण्यासाठी धावपळ करणाऱ्या मुंबईकरांना, विशेषतः लेडीजला ट्रेनमधनं चढताना उतरताना फार त्रास झाला आणि आता धीम्या मार्गावरची वाहतूक सुरळीत म्हणजे संथ गतीने का होईना सुरू करण्यात आलेली आहे। पण मागून येणाऱ्या लोकल गाड्या अजूनही फास्ट ट्रॅकवरच्या सुरू झालेल्या नाही आहेत। पण रेल्वे प्रशासन जाहीर करत आहे की ही वाहतूकही लवकरच सुरू करण्यात येईल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।